वृश्चिक रास हा सप्ताह तुमच्या राशीला एक विचित्र असा अनुभव देणारा जाणार आहे। आता तो विचित्र अनुभव सुखकारही असू शकतो किंवा दुःखमयही असू शकतो, त्याचा तुम्ही विचार करू नका। फक्त जो अनुभव मिळेल किंवा जे काही आपल्या समोर येईल त्याला सामोरं जाण्याच्या तयारीत तुम्ही राहा। काही अनपेक्षितरित्या गोष्टी घडणार आहेत, म्हणजे फार दिवसांपासून आपण एखाद्या गोष्टीची विचार करत होतो की बाबा ही गोष्ट आहे किंवा हे एक कार्य आहे, पण हे आपल्या हातून होणार नाहीये, अजिबात नाही असे विचार करत होतो, पण अचानकपणे ते आपल्या हातून घडणार आहे। म्हणजे अनपेक्षितरित्या एक चांगलंच कार्य घडणार आहे आणि त्यातून तुम्हाला उत्तमच लाभ मिळणार आहेत। अचानकपणे कुठे प्रवास करण्याची शक्यता आहे। फार दिवसांपासून आता तुम्ही कुठेतरी जाण्याचे विचारात असाल की कुटुंबासोबत कुठेतरी जावं, कुठेतरी फार दिवस झाले कुठेतरी रिलॅक्स करावं, असे जर तुम्ही विचारात असाल तर ते नक्कीच करा, कारण तुम्हाला ती गरज आहे। व्यावसायिक वर्गाला खूप दिवसांपासून त्यांनी एखाद्या प्रोजेक्टची किंवा एखाद्या डीलची जी आशा सोडून दिलेली होती किंवा एखादं जे काम होतं त्याच्याबद्दल त्यांनी आशा सोडून दिलेली होती की माझ्या हातून हे घडणारच नाहीये, तर ते कार्य पुन्हा सुरू होईल। तरुणांना नवीन ठिकाणी आपल्या बदलीची संधीचे योग आहेत। फार दिवसांपासून जर तुम्ही एखाद्या प्रयत्नात असाल की माझ्या ह्या शहरात किंवा एखाद्या दुसऱ्या देशामध्ये माझी बदली व्हावी, असं जर तुम्ही विचारामध्ये असाल किंवा ट्रान्सफर होऊन तुमची प्रमोशन व्हावं असं जर तुम्ही विचारात असाल तर 100% हे योग आहेत। तुमच्या आयुष्यामध्ये हा तुमचा टर्निंग पॉइंट पण ठरू शकतो आणि जर तुम्हाला ही संधी आली तर ती संधी सोडू नका, त्या संधीचा पुरेपूर लाभ घ्या। मग बघा तुम्ही पुन्हा आयुष्यात कधीच कुठेही थांबणार नाहीत। महिलांना पण खूप सुंदर असा काळ जाणार आहे। अचानक अनपेक्षितरित्या गोष्टी घडणार आहेत, ते काही खोटं नाहीये। अचानक आपल्या काही जुन्या मैत्रिणी आपल्याला भेट देणार आहेत किंवा ते भेटणार आहेत एक प्लॅनिंग करून, आणि त्यामुळे तुम्हाला इतका सुंदर सुखकारक असा अनुभव मिळणार आहे। जुन्या गोष्टींना उजाळा दिल्यासारखं सगळं एक भूतकाळ आपल्या समोर येणार आहे आणि त्यामुळे इतकं फ्रेशपणा वाटणार आहे तुम्हाला की तुम्ही हा काळ विसरूनच जाईल। ज्येष्ठ व्यक्तींना काही नवीन ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळणार आहे, म्हणजेच आपल्या मुलांसोबत मुलींसोबत आपल्या नातेवाईकांसोबत जर कुठे प्रवास करण्याची इच्छा तुमच्या मनात होती तर ती आता फळाला येणार आहे। विद्यार्थी वर्गाला थोडासा पराक्रमाचा काळ राहणार आहे, त्यांनाही भरपूर काही नवनवीन अडचणींना सामोरे जावं लागणार आहे। अचानक काही गोष्टी घडणार आहेत, तर त्यांना अभ्यास करताना काही अडचणी येणार आहेत किंवा एकाग्रतेमध्ये पण त्यांना थोड्याशा अडीअडचणी येणार आहेत, तर त्याला घाबरून जाऊ नका। काही नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा। एकंदरीत हा सप्ताह अचानकपणे काही विचित्र गोष्टी घडविणारा असा जाईल। तो आल्हाददायीही असू शकतो मी म्हटल्याप्रमाणे आणि दुःखदायीही असू शकतो। जर आनंददायी असलं तर हरकत नाही, दुःखदायी असलं तरी हरकत नाही, भिवू नका। प्रत्येक गोष्ट ही शाश्वत नसते, आलेली वेळ ही जाणारच आहे। फक्त सामोरे जाण्याचा प्रयत्न करा, सगळं चांगलं होणार आहे।